मजार बंद करा, मस्जिद बंद करा, कुठल्या मराठी माणसाला आवडेल? संविधान बचाव हे हिंदू विरोधी सरकार आहे आणि जो पक्ष उभाटा जो हिंदूंबद्दल बोलतो की आम्ही हिंदूंच्या बरोबर आहोत, मग एका ठिकाणी एक चेहरा दाखवायचा आणि एका ठिकाणी एक चेहरा दाखवायचा. संविधानाच्या विरोधात महाभियोग करण्यासाठी तुम्ही सह्या केल्यात. तमिळनाडूमध्ये जे ह्याचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपल्या भारत देशामध्ये मंदिराला पूजा करण्यासाठी, दीप प्रज्वलन करण्यासाठी बंदी केली होती आणि ती बंदी आपल्या हिंदूंनी कोर्टात जाऊन ती बंदी उठवली आणि तिथे दीप प्रज्वलन केलं. पण ते ज्या जस्टिस स्वामीनाथनजी यांनी हे जजमेंट दिलं होतं की तुम्ही जाऊन तिथे दीप प्रज्वलन करू शकता, हे दीप प्रज्वलन केलं यासाठी महाविकास आघाडीच्या लोकांनी, जे विरोधातले आहेत त्या विरोधातल्या लोकांनी 100च्या वर लोकांनी सह्या केला. त्यापैकी इथले जे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत, जे अरविंद सावंत आहेत, त्यांनीही सही केली. सुप्रिया सुळे आहेत, त्यांनीही सही केली. हा म्हणजे ही लागणारी गोष्ट अशी आहे की ह्या हिंदुस्थानामध्ये जर महाराष्ट्रात तुम्ही हिंदू बोलता, तुम्ही हिंदू बरोबर आहात आणि तिथे जाऊन तुम्ही हिंदूंना दीप प्रज्वलन करायला दिलं, अशा जस्टिस स्वामीनाथनला महाभियोग करून त्यांना काढण्यासाठी तुम्ही पत्र दिलं लोकसभा स्पीकरला, ह्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. पण ही घटना, ही विषय तर तामिळनाडूचं झालं. आपल्या महाराष्ट्रात याचं काय देणं घेणं? कसं आहे की हा जो खासदार आहे अरविंद सावंत, हा खासदार दक्षिण मुंबईचा आहे. त्याच्यामुळे आमच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं आणि जो पक्ष उभाटा जो हिंदूंबद्दल बोलतो की आम्ही हिंदूंच्या बरोबर आहोत, मग एका ठिकाणी एक चेहरा दाखवायचा आणि एका ठिकाणी एक चेहरा दाखवायचा, ह्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. सर, पण तुम्हाला असं नाही वाटत आपण सध्या हिंदू मुसलमानची राजनीती चालू झाली, राजकारण चालू झालं परत? बघा, हिंदू मुसलमानाचं राज्य वगैरे असं काही नाही आहे. म्हणजे जे काय तुम्ही बोलता हे इश्यूज चालू झालेत, हे असं काही नाही आहे. पण प्रत्येकाला आपल्या संविधानाने आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःच्या धर्माचा आणि स्वतःच्या देवतांची पूजा करू शकता. पण जर तमिळनाडूचं सरकार, जे स्टॅलिन तिथं CM आहेत, हे हिंदू विरोधी सरकार आहे आणि म्हणून त्यांनी ती बंदी टाकली होती. आता असं महाराष्ट्रात तर कुठे होत नाही किंवा जिथे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे तिथे असं कुठे होत नाही की म्हणजे मजार बंद करा, मस्जिद बंद करा, अशा काही गोष्टी होत नाहीत आपल्याकडे. पण अशा ठिकाणी केल्या आणि त्या केल्यानंतर, बंदी आणल्यानंतर जर कोर्टाने निर्णय देणार, एका साईडला तुम्ही संविधान बचाव ह्याचा नारा दिला 2025च्या इलेक्शनला की संविधान बदलणार आणि ते एक नरेटिव्ह पसरवलं आणि त्याचा फटका हा भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या सहयोगी पक्षांना झाला, तर एक तुम्ही त्या साईडला ते म्हणता आणि इथे जर संविधानाने, ज्या जस्टिस स्वामीनाथनने जर तुम्हाला निर्णय दिला की तुम्ही ते दीप प्रज्वलन करू शकता, तुम्ही त्याच्या विरोधात, म्हणजे संविधानाच्या विरोधात महाभियोग करण्यासाठी तुम्ही सह्या केल्यात. बरं, ते संविधान हा एक वेगळा विषय झाला, पण तुमचा चेहरा दक्षिण मुंबई आणि मुंबईमध्ये हा आहे की हिंदूंबरोबरचा, मराठी माणसाबरोबर. कुठल्या मराठी माणसाला आवडेल की तुम्ही जे दीप प्रज्वलनला आहे त्याला जे सपोर्ट झाला आहे त्या स्वामीनाथन, जस्टिस स्वामीनाथनच्या विरोधात तुम्ही सह्या करताय आणि पत्र देताय, हे कुठल्या मराठी माणसाला आवडेल? नाहीच आवडणार. त्याच्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो. दक्षिण मुंबई जी आहे ना, इट इज मिनी इंडिया. यू सी एव्हरीथिंग हिअर. इकडे दक्षिण मुंबईमध्ये तुम्हाला संपूर्ण भारत दिसतो आणि आज आम्ही खरं तर एका दुर्दैवी भावनेने आम्हाला हे आंदोलन करावं लागतं आहे, कारण या मिनी इंडियाने ज्या खासदाराला निवडून दिलं त्या खासदाराने हिंदू धर्माचा अपमान करणारं कृत्य केलं आहे. त्याच्या निषेधाकरिता आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि हा निषेध जरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही करत असलो तरी मला असं वाटतं की या वरळीत राहणाऱ्या प्रत्येक हिंदू धर्मीयाच्या मनातला हा निषेध आहे, तो व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत.